कौन साहब दादा? हेलो हेलो संभाला वो बच्चों की तरह गोद में पाला मुझको ढाए कितने जुल्मी दल दल से एक पल में निकाला क्या कहने यार भाई, ये खास करके आपके लिए 4 लाइन दे रहा हूं कि जंग के मैदान में ताकत दिखाएंगे हम, कि जंग के मैदान में ताकत दिखाएंगे हम और प्रणय भगवान नीला माथे पे लगाएंगे हम हमारी तरफ आंख उठाकर देखा मनवा दियो तो भीम जी की कलम, राजा शिवाजी की तलवार दिखाएंगे हम। राजा शिवाजी की तलवार दिखाएंगे उनके उनके बारे में अंदाज लगाना कमाल है। उनके बारे में अंदाजा लगाना कमाल है। प्रणय दोनों ही विचारों की ढाल है जिन्होंने इतिहास लिख डाला अपने शौर्य से। एक भीमाई का लाल है और एक जिजाई का लाल है। एक भीमाई का लाल है, एक जिजाई का
जिजाई का लाल अरे दोनच राजे इथे गाजले बस सिट डाउन बस वो मोठी माय कोण आहे ते कोण आहे ते कोण आहे दे ना वाजी येईल कुचके दे ना थोडे उठवून येईल उठो उठो मोठी माय वो मा इंतोलच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर छत्रपति शिवाजी महाराज के शान में जय भीम वालों का हर एक बंदा है। कहां से लाते हैं? छत्रपति शिवाजी महाराज के शान में जय भीम वालों का हर एक बंदा रखा है, लेकिन शिवाजी महाराज के नाम का इन मनोवादियों ने सिर्फ धंधा रखा है। अरे ये तो लगे हैं पत्थरों के पीछे सागर, सिर्फ मराठा समाज के लोगों ने और जय भीम वाले लोगों ने ही शिवाजी महाराज को जिंदा रखा है। छत्रपति शिवाजी महाराज अरे एक त्यारा है गळावर, एक त्यारा है गळावर, एक त्यारा है गळावर, एक चौदार मा काकासाठी टाळ्या वाजून द्या. इमानदार माणूस आहे, इमानदारीने बसलाय, पण अर्ध लक्ष तिकडेच आहे द्यायचं. कारण रायगडावर शिवरायाचा राज्याभिषेक झाला. आमचा आदर्श राजा अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीवाद नव्हता, पण आजचे काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांना गटागटामध्ये वाटून घेण्याचं काम करतात. 6 जून 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. कोण केला? काका भटांनी केला. कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी 2 शोध ग्रंथ लिहिलेत. अस्पृश्य मूळचे कोण, शूद्रपूर्वी कोण होते. अस्पृश्य म्हणजे आम्ही, आमच्या सावलीचा विंटाळ होत होता म्हणजे आम्ही अस्पृश्य. मग अस्पृश्य आम्ही तर मग शूद्रपूर्वी कोण होते, कारण की बाबासाहेबांनी 2 शोध ग्रंथ लिहिले. अस्पृश्य आम्ही तर मग शूद्रपूर्वी कोण होते, शूद्र आणि अतिशूद्र. शूद्र म्हणजे माझा मराठा ओबीसी बांधव हा म्हणजे शूद्र. आणि कदाचित माझ्या ओबीसी मराठा भावांना हा विचार पडला असेल की आम्ही शूद्र कसे. जर इथला ओबीसी मराठा समाजाचे लोक जर शूद्र नसते तर शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक डाव्या पायाच्या अंगठ्याने झाला नसता. कारण की या महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी तयार नव्हता. काशीवरून काका भटाला आणावं लागलं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला. कदाचित माझ्या ओबीसी भावांनी जर बाबासाहेब आंबेडकरांचा
शोध ग्रंथ वाचला असता तर इथल्या माझ्या मराठा ओबीसी भावांना आरक्षणासाठी मूक मोर्चा काढण्याची गरजच भासली नसती. म्हणून माझ्या सर्व जनतेला माझी विनंती आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांना वाचा. कारण की माझा बाबासाहेब आंबेडकर कुठलेही काही लिहायचे तर सर्वप्रथम वरत जय शिवराय म्हणून लिहायचे. कारण की बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवाजी महाराज आदर्श मानत होते म्हणून जय शिवराय लिहायचे. त्यानंतर पुढचं काम लिहायचे. क्यों के रायगडावर के हम जय भीम वाले हैं कुछ अलग बात रखते हैं. कहाँ से लाते हैं? हम जय भीम वाले हैं कुछ अलग बात रखते हैं. शिवनेरी किला परचम याद रखते हैं. हम बाबा साहब की विचारधारा नहीं भूलते क्योंकि बच्चे हमारे छत्रपति शिवाजी याद रखते हैं. शिवरायाचा राज्याभिषेक झाला. हे पंजाब या दलितांनी दलितांचा राजा महाली घोषित केला. जास्त वेळ घेणार नाही तुमचा. याच्यानंतर फार सुंदर विषय तुम्हाला ऐकायचा आहे. मुकुटधारी दोन्ही बदले दोन्ही वीर बहादर. काय म्हणले बरं काही विषय नाही. पुसला अरे बापा रे. पण मला खांदा देता नंतर मी मेल्यावर तुम्ही याचा तिघ जण के मुकुटधारी दोन्ही बदले दोन्ही वीर बहादर. एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदा. से लाते रण मैदानी लढणारी ती महाराजची जात होती. आता भीमाकोरे गावी हल्ला झाला 2018 मध्ये आणि त्या हल्ल्यामध्ये आमच्या मराठा समाजाच्या लोकांना बदनाम केलं की मराठा समाजाच्या लोकांनी ओबीसी समाजाच्या लोकांनी दगडफेक केली. नाही, हे चुकीचं आहे. खरे दगडफेक करणारे कोण होते? मनुवादी वृत्तीचे लोक, जे 15% बियाणं जे आपण म्हणतो ते होते. माझा मराठा समाजाचा ओबीसी समाजाचा भाऊ होता. त्यांना बदनाम करण्यात आलं फक्त कशासाठी? आपली राजकारणी पोळी भाजण्यासाठी. म्हणून म्हणतोय की रण मैदानी लढणारी ती महाराजची जात होती. कापले 28,000 पेशवे अशी ती पौलाद होती. अबे भीमाकोरे गावी मानवंदना देण्यास गेले जे लोक त्यांच्यावर दगडफेक करणारी हिजड्याची औलाद होती. दगडफेक करणारी ती औलाद होती. के तेली माळी कुणबी ना मराठा पेटला. अपमान ना कुणाच्या जिव्हारी बेतला. छत्रपती संभाजी राजाचा बदला अबे भीमाकोरे गावी 500 महाराजांनी घेतला. चपळ नागवंशी मर्द स्वाभिमानी. नागवंशी मर्द स्वाभिमानी. जगले काही मेले जगले काही मेले जगले काही मेले अरे खरे वाली. नागवंशी के हम शिवाजी महाराज की औलाद है, कोई लंगड़े लूले नहीं है. अरे बाप रे, कहाँ से लाया? हम शिवाजी महाराज की औलाद है, कोई लंगड़े लूले नहीं है. और हम जय भीम वालों के घर भी उजड़े नहीं है. अबे भीमाकोरे गांव में मिलोगे तो
आगे से वार करना राहुल। हम शिवाजी महाराज बाबा साहब के बच्चे हैं, तुम्हारे जैसे हिजड़े नहीं है। सैनिक ह्या 500 महाराणी, 28,000 सैनिक 500 महाराणी, कचाकच कापले बोकड्या जवानी। अरे आहे हा सत्य प्रसंग बेतला, छत्रपती संभाजी राजांचा खुनाचा बदला, अरे अपमानाचा बदला, अपमानाचा बदला महाराणी घेत।